आता चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरीजी आहेत. अमोलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ट्विट पाहिलेलं असेल, काँग्रेसच्या माध्यमातून बोचरी टीका करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता थेट काँग्रेसच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसून त्या ठिकाणी आंदोलन करतायत. आपली या संदर्भात काय पहिली प्रतिक्रिया? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असा मुळात नाही, राजकीय पक्षाचा वाद नाही. हा एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर ज्या पातळीवर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत हँडलवरून अशा पद्धतीनं गुंगे गुळ्या म्हणून उपरोधिक टीका केल्या गेलेली आहे, त्या आत्मसन्मानाचा हा लढा आहे. आज आमच्या पक्षाचे कार्यकर्ते फक्त त्यांच्या कार्यालयात घुसले तर त्यांच्या तंबूत घबराट सुटली. मला असं वाटतं की एखादी ठिणगी विनाशाला कारणीभूत जशी असावी ठरावी, तसं ही ठिणगी काँग्रेसच्या विनाशाला कारणीभूत ठरेल. कारण असाच एक अवमान इंदिराजींचा सुद्धा एका काळात 1966 ला केला गेला होता आणि मग इंदिरा गांधींनी आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं होतं. त्या इंदिराजींचा सन्मान ठेवून सांगतो की आज सुनेत्रा वहिनींबद्दल जे शब्द काँग्रेसच्या अधिकृत हँडलवर वापरले गेले ते अत्यंत वेदनादायी आहेत. आणि मुलं म्हणून म्हणजे मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा किंवा मातृसत्ताक संस्काराचा जर आपण स्वीकार करतो तर एक मुलं म्हणून आम्हाला ते तेवढं रक्त सळसळणं साहजिक आहे. काँग्रेसची माफी मागितली पाहिजे. जर काँग्रेसमध्ये लाज, लज्जा, शरम हे शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ माफी मागून हा विषय मिटवावा. अन्यथा हा विषय आता पेटलेला आहे. याचा इतका मोठा स्फोट होईल की काँग्रेसची हाडं मोजायला कोणी सापडणार नाही महाराष्ट्रात. थेट आपण इशारा देत आहे. खरं तर आपण पाहिलं की काँग्रेसची पत्रकार परिषद झाली आणि त्या दरम्यान हा संपूर्ण राडा पाहायला मिळतो. आपली आता आगामी काळात या संदर्भातली काय भूमिका असणार? पण आगामी काळामध्ये म्हणजे आता मुंबईपासून सुरुवात झाली, खेड्यापर्यंत लोन जाणार. म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी काँग्रेसच्या अधःपतनाची नांदी या निमित्ताने निर्माण झालेली आहे. तसंही त्या काँग्रेसला काही कोणी काळं कुत्र ओळखत नव्हतं. आता या लाईमलाईट मध्ये राहण्याकरता त्यांनी त्याच्या ट्विटर अकाउंटवरून तसं टाकलं. आता त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ. मागची मस्ती उतरली नसेल 24ची तर घोडा मैदान करून याचं उत्तर आम्ही कृतीतून दाखवणार. यांचा माज आणि मस्ती सत्तेत असताना आम्हाला म्हणताय तुम्ही सत्तेचा आम्ही गैरवापर करतोय. तुम्ही नालायकांना सत्तेत नसताना अशी शब्द भाषा वापरता, त्याची पडसाद सर्वमत ठारच. म्हणून ही सुरुवात झाली आहे. त्याची प्रतिक्रिया आणखी मोठी उंच राहील महाराष्ट्र. आणि ज्यांनी आज आंदोलन केलं त्यांचं मी जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि ही अग्नी आता धुमसती राहणार, ही शांत होणार नाही एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. नक्कीच अमोलजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.